शरणू शरणार्थी विश्वविक्रमी डिजिटल बसव जयंती 2026 या जागतिक मंचावरती मी नयन राजमाने, लातूर। महात्मा बसवेश्वर हे भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासातील एक तेजस्वी आणि क्रांतिकारी व्यक्तिमत्व आहे। 12व्या शतकात त्यांनी समाजाला समानता, मानवता आणि श्रमाच्या सन्मानाची एक नवी दिशा दिली। लहानपणापासूनच त्यांनी रूढी, अंधश्रद्धा आणि जातीभेद याला विरोध केला। याच्यावर अनेक प्रश्न विचारले आणि ते फक्त प्रश्न विचारून थांबले नाही, तर त्यातून त्यांनी उत्तर शोधली आणि मार्ग सुद्धा शोधला। विशेष म्हणजे त्यांनी आपल्या जीवनामध्ये कायकवे कैलास या तत्वाचा पुरस्कार केला आणि श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली। त्याच्या पुढे जाऊन त्यांनी अनुभव मंडपाची स्थापना केली आणि अनुभव मंडपामध्ये स्त्री पुरुष समानता हा विचार रुजवला। खरं तर आपण पाहतो की महिलांना घराच्या बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य नसताना समाजामध्ये येऊन सभेमध्ये बसून स्वतःच्या विचारांची अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाही रुजवण्याचं काम बसवेश्वरांनी केलं। इतकंच नाही तर दासोह हा एक तात्विक विचार त्यांनी समाजामध्ये रुजवला की आपण जे कमावतो त्या धनामध्ये फक्त आपल्या एकट्याचाच वाटा नाही, तर त्याच्यामध्ये समाजासाठी सुद्धा काहीतरी आपण त्यातून केलं पाहिजे आणि त्यातून त्यांनी दासोह ही संकल्पना रुजवली। तर अशा पद्धतीनं अनेक नवीन विचार रुजवण्याचं काम करणारे बसवेश्वर महाराज तर यांच्या स्मृतींना अभिवादन करून मी थांबते। मनपूर्वक